दुःख झाले. सांगा कोणला आपलंच कांड आहे, सांगा कोणला. तसं करत नको जाऊ तसं कांड. मला काय माहिती असा बंद होतो. शेट यार मजा नाही. जाऊ दे चल. तू मामाच आपले हो मामा मुलंच तुम्हाला हे बोलर वगैरे सर्व काय एकदम कापून भेटते ना. तर कोणी देत नाही कापून, काही लोक अशीच देतात बोलर, पण आपण नाही. आपण सर्व कापून बिपून मस्त सुकून बिकून सर्व काय करून देतो. हे टकल्या बोलर याला हसायला आहेत. कुणाल पहिल्यापासून गाडीला बेकार चालवतो काही यार. आस्ती विस्ती काही नाही. तू आता जाशील आरामात. तिथे तुम्ही जाशील कुठं जाशील त्या पण नाहीत. आरामात जा. हे गाईज गुड मॉर्निंग. कशात तुम्ही? मला आशा आहे की तुम्ही सर्व मजेत असाल. तर आता आपली मॉर्निंग झालेली आहे. तर सकाळचे 9:15 वाजले. दुकान वगैरे सर्व काय लावून झालेलं आहे. सर्व काम करून पण झालेलं आहे. साफसफाई बोला, बर्फ कापायचं बोला, सर्व करून झालेलं आहे. फक्त एकच लादी आहे बर्फाची, ती नंतर कापू. आणि बर्फ आहे माझ्या फ्रीजमध्ये. बाकी सर्व साफसफाई केली तुमच्या भावाने एक नंबर. आणि काही काम पण नाही. काते वगैरे सर्व रात्रीच वाजवलेल्या, त्यामुळे जास्त काही काम नाही. बघू आज दुसरं काही काम असतं तर तो करून घेऊया. मला तर वाटत नाही काही काम वगैरे असतील म्हणून, कारण की सर्व काम आपण पहिलेच करून ठेवतो, मग नंतर करायलाच नको. आत्ताच एक ब्लॉग चालू झाला, तर एंडिंगपर्यंत बघायला विसरू नका. आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर लवकर जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा यार. काही तुम्ही नुसतं बघतायत ना सोडून देता, असं नका करू यार. काहीतरी म्हणजे का बोलतो त्याला, बघताय तर सबस्क्राईब बी केलं तर आम्हाला बी बरं वाटेल ना. दादाचं बी यूट्यूब चॅनलमध्ये जरा 8 दिवसासाठी बंद केलं यूट्यूबवालेही. काय माहिती का पण जरासा इश्यू झाला होता, त्यामुळे बंद झाला आहे. सो दादाला विचारू बरं, तुला कसं वाटतं कसं नाही. म्हणजे त्याचा जीव एकदम खालीवर होते. 8 दिवस चॅनल बंद केला ना, खायची गोष्ट नाही आहे सिरियसली ना. दादा कसा कंटिन्यू ब्लॉग टाकत असतो, त्यामुळे दादाला जरा जास्तच वाईट वाटतं. चला सर्व साफसफाई केली. इकडे बघा एकच लादी आहे बर्फाची. बर्फ म्हणजे फ्रीजमध्ये अर्धा फ्रीज तर असेलच बर्फ. इकडे बघा पाणी बिणी मारून झालेलं आहे. सर्व फ्रीज पेट्या पलंग सगळं काय पुसून झालेलं आहे. काते बिते बी पाजून झालेले आहेत मस्त. तुमचा भाऊ करतो ना, भले कामाला टाईम लावतो पण काम एकदम प्रॉपर करतो. भले समजा 15 मिनटाचं काम आहे, तिथं अर्धा तास घालवेल, पण काम एकदम प्रॉपर करेल. आपल्याला पहिल्यापासून तसं पटतच नाही. भले टाईम लागले तर लागला, पण काम आपण एकदम ओकेमध्ये करतो. चला ब्लॉगमध्ये लास्टपर्यंत एंडिंगपर्यंत कंटिन्यू राहा. तर गाईज वाजलेत सकाळचे 10 वाजलेत. आता मस्त नाश्ता करतो. म्हणजे आई मागे एक साईडला नाश्ता करते, मामाने पण नाश्ता केला. आता दादाकडे जातो, दादाला पाठवतो नाश्ता करायला, नाही लगे आपण पण करून घेऊया. चला सर्व मावऱ्यामध्ये बर्फ वगैरे टाकला, तर जाऊया दादाच्या दुकानावर ना, त्याला पाठवू नाश्ता करायला. चला निघू. दादानी अजून मावऱ्यात बर्फ बी नाही टाकला बघा, तसाच ठेवले मावरा. सगळ्या मावरामध्ये पाणी तसाच आहे. दादा नाश्ता करायला जा पटकन, नाश्ता करायला जा. तुला कसं वाटतं सांग पहिले. हां मग काही माझा चॅनल बंद आहे जरा 8 दिवस, रविवारपासून चालू होणार आहे. त्यासाठी मी जरा आराम करतो. याला सगळे बाबा तास किती टाकायला आराम करता. तुला वाईट नाही वाटत का? कशाला वाईट वाटत? मला वाटलं मी सर्वांना सांगितलं बरं, दादाला लई वाईट वाटतं, दादाला दुःख झाले. सांगा कोणला आपलंच कांड आहे, सांगा कोणला. तसं करत नको जाऊ तसं कांड. मला काय माहिती असा बंद होतो. शेट यार मजा नाही. जाऊ दे चल. तू नाही तर मी नाही तर तू. जा पटकन जा नाश्ता करू नये. चला थांबू जरा थांबू, आपण पण जाऊ लागेल नाश्ता करायला. तर काय सकाळचे 10:30 वाजले. दादा गेला नाश्ता करून, तर मी पण नाश्ता वगैरे करून घेतो. मस्त मामाने आणला आहे नाश्त्याला. सुकट आणले, एक साईडला अंडी आहेत न वांगी आहेत न. मामाने या साईडला बोलर कापायला घेतलं. जर कोणाला बोलर वगैरे पाहिजे असेल तर इथे मी दादाचा नंबर दिला आहे. सो लवकर दादाला कॉन्टॅक्ट करा न, लवकर मागवून ठेवा बोलर. सर्व बोलर सुकले. बघा मामाने मस्त एकदम खतरनाक म्हणजे तोडून ठेवलेली आहे. किती भारी वाटतं बघा. कोणाला बोलर पाहिजे असेल तर इथे मी दादाचा नंबर दिला आहे, खाली कॉन्टॅक्ट नंबर. सो दादाला कॉल करा, दादाला सांगा तुम्ही कुठून येतं कुठून नाही, कारण की बोलरीला कस्टमर हल्ली खूपच आहेत.
सो दादा पण लांब लांबून फोन येत आमच्यासाठी ठेवा. जर कोणी दादाला जर फोन करतं तर हे फक्त एवढं सांगा की मी इथून बोलतोय, मी तिथून बोलतोय. दादाचं कसं लक्षात राहत नाही, मेन गोष्ट त्यासाठी बोलतोय. आणि बॉलर म्हणजे एक नंबर बॉलर आहे. तुम्ही दादाच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल की बॉलर सुकवता, म्हणजे बॉलर कापताना बघितलं असेल. पूर्ण ताजी बॉलर आईने आणलेली, ती खास तुमच्यासाठी सुकवायसाठी आणलेली. सो तुम्हाला शुक्रवारी भेटेल हा व्हिडिओ. तुम्ही म्हणजे आज गुरुवारी बघताय तर उद्या लवकर या ना बॉलर घेऊन जा आणि बॉलरचा आनंद घेऊन, म्हणजे सॉरी हे बॉलर खायचा आनंद घ्या. चला पहिलं करूया आपण नाश्ता, लगेच आपलं एक काम आहे, एक लादी बर्फाची ती कापून घेऊ ना लगेच. तर काय दुपारचं 1:30 वाजलं, दुकान वगैरे बंद केलं आहे ना. डायरेक्ट घरी चालू आहे. मस्त बॉलर सुकवायला टाकले, तुम्हाला दाखवतो बघा. 2 ऊन द्यावाच लागतो सुकवली तर, म्हणजे कापून ठेवली ना असं कापता लगेच 2 ऊन देऊन एकदम कडक होतं. तोडायची आहे अजून सुकवली ही काय बॉलर सुकवली 2 किलो अजून तोडायची आहे. अबो अजून बाकी आहे बोलतो आहे. मामाच आपले हा हो मामा मुलंच तुम्हाला हे बॉलर वगैरे सर्व काय एकदम कापून भेटते. नाही तर कोणी देत नाही कापून, काही लोक अशीच देतात बॉलर, पण आपण नाही. आपण सर्व कापून बिपून मस्त सुकून बिकून सर्व काय करून देतो. टकली बोलर याला हसायला याला बघून तुम्हाला वाटत असेल याला पहिले अशी केस होती, याला टकला शोप तुम्हाला वाटतं असा. तुम्हाला कसं वाटतं कमेंट करून सांगा लवकर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू. लाल्या इथं झोपले. कोण बाबू ना यो लाल्या लय बेकार बा, लय बेकार चावतं. इथं कोण दिसलं ना जाताना असं तुम्ही जर घाबरत जासाल तर डायरेक्ट मागं लाग. आणि कुठे चावलं माहिती का, डायरेक्ट इथेच चावेल, इथे जास्त काय नाही करणार. त्यामुळं आले तर डायरेक्ट इकडे कधी आले तर घाबरू नका. फक्त लाल्या करायचं, टेन्शन नाही. तर काय दुपारच्या वाजले 4:30 वाजले, दुकान वगैरे लावून झालेलं आहे. सो कुणाला पाठवलं बर्फ घ्यायला, म्हणजे बर्फ आणायला पाठवलं आहे, कारण की बर्फ कमी पडला आपल्याला. संदीप मामाने मागे आणलेले 5 लादी आहेत, 2 दिवस झाले म्हणजे. सो उद्या गुरुवारी, उद्या बाजार वगैरे असेल, त्यामुळे काय बर्फ वगैरे का आपल्याला भेटणार नाही. त्यामुळे आज संध्याकाळी फ्रीज वगैरे फुल भरून ठेवू, म्हणजे कसं शुक्रवारचं टेन्शन नको. 2 दिवसाचं काम आम्ही एकदाच करतो, एकदाच जोर घेतो आणि एकदाच सर्व काम करून टाकतो, टेन्शन नाही. हे बघा या साईडला दादाने सर्व मावरा वगैरे लावला. आता फक्त वाट बघायची कुणाल कधी येतो काय माहीत. इथं बघा एक पण लादी बर्फाची नाही आहे. आणि फ्रीजमध्ये पण बर्फ थोडासाच आहे, म्हणजे थोडंच म्हणजे थोडासा. बघू आल्यावर एक लादी कापू, नंतर 2 लादी दादा कापेल. हे बघा थोडासाच बर्फ आहे फ्रीजमध्ये. काल रात्री मी यो भरलेला न यो अख्खा. चला भेटूया कुणाला पाठवलं बर्फाला. सो 3:30 वाजता पाठवलं, अजून आला नाही. ट्रॅफिक वगैरे असेल त्यामुळं थोडंसं लेट होतं, 19-20 होत राहतं. तर चला आलं तर लगे भेटू. गाईज आत्ताच कुणाला जस्ट भरत घेऊन आलाय. पुऱ्या 3 लाद्या सांगितल्यात बर्फाच्या. कुणाल या साईडला मंथनचा ब्लॉग पण चालू आहे. अरे यार चाबी तिकडे आहे बाबा, नको स्कूटी बिटी नको ना. लय शिवा देते रे कुणाल, कमी कर ना यार. शिवा देत नाही, वाटत नाही पण देतो शिवा. आस्ती जाऊ द्या पण रॉकेट नको बनू. चालू आहे बघ. काही नाही यार, पहिलाच बंद केला. हट उडवीत नको ना म्हणजे झाला. कुणाल पहिल्यापासून गाडीला बेकार चालवतो काही यार. आस्ती विस्ती काही नाही. इथून आता जाशील आरामात, तिथून जाशील कुठं जाशील त्या पण नाहीत, आरामात जा. चला काहीच कुणाल तर गेलाय. तर 3 लाद्या आहेत बर्फाच्या, तर उतरून घेऊ लगेच. एक लादी बर्फ कापायच्या मागे लागू. तर काहीच वाजले संध्याकाळचे 9:15. दादाचं दुकान बंद केलेलं आहे. सो आता आईचं दुकान बंद करायची तयारी सुरू आहे. पहिलं आईला सोडून येतो घरी, कारण की आई जेव्हा दुकान बंद करायच्या टायमाला आई असून ना भाई चाव बरोबर बोलला. लय डेंजर चालू असं चाव. उद्या पाणी जाणार बरं, उद्या पाणी जाणार, सगळ्यांनी पाणी भरून घ्या. कोलेगाव
कोरेगाव ना बारवी डॅमचा काम चालू आहे, लाईनीचा काम चालू आहे म्हणून पाणी जाणार आहे. किती दिवस? उद्या रातचे 12 वाजता नळ जातील. तुझा व्हिडिओ सकाळचे दुपारचे 12 वाजता येईल म्हणून सगळे पाणी भरून जा. आम्हाला शुक्रवारी येणार नाही. नोटीस आली बाबा, मी Guys. बोलत नाही, नोटीस आली. ऐकून घ्या, जर पाणी नसेल भरला तर लवकर लवकर भरा. व्हिडिओ नंतर बघा, पहिलं घरचं पाणी जाऊन भरा ना. नोटीस आली, नोटीस. 100% जाईल मग. ते गाईज मी कापले 2 लाद्या. आता दादा उद्या 1 लादी कापेल ती. ते बघा बरफ कापला मस्त. नाही या कात्या द्यायच्यात 5 वेळेला उद्या. दादा ना आई देईल. हे बघा या कात्यात पूर्ण 5 आहेत. जास्ती होत्या पण आता या कमी झाल्यात. फक्त 5च आहेत. 2 4 नाही 1 5. चला गाईज पहिला आईला सोडून येऊ घरी. नंतर आपला दुसरा म्हणजे काम आहे तो करून घेऊ. कामाचं काहीच नाही आहेत. चला भेटू.